नमस्कार सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊ चॅनलमध्ये. मी मुन्ना जिरोना तुमचं स्वागत करत आहे. तर सकाळचे 9:30 वाजले आहेत आणि आता मित्रांचा कॉल आला होता की थोडं बाहेर जायचं आहे. तर बघूया कुठं जायचं आहे. तर मी आता जस्टच उठलो आहे आणि उठल्या मी म्हटलं बाहेर जायचं आहे म्हटल्यावर थोडं ब्लॉग तर शूट करूया. आणि आता ब्लॉग आपण चालू केलेला आहे. तर गुड मॉर्निंग सर्वांना. आणि आता जस्टच मी आवरतो आणि येतो बोलायला. A few inches later. ते मागणार म्हणलं मी जाऊन तिथं तेवढं होणार की ते असं तर आता आपण किल्ले टोल नाक्यावरती पोहोचलोय. तर आता इथनं आपण सांगली जिल्ह्यात जाणार आहे आणि सांगली जिल्ह्यात एक असं ठिकाण आहे तुम्हाला मी तिथे गेल्यानंतर दाखवतो. ज्या ठिकाणाबद्दल तुम्हाला मी माहिती दिली होती त्या ठिकाणी आता आपण पोहोचलो आहे. तर इथं आहे मल्लिकार्जुन हे देवस्थान आहे. तर आपण वरती जायचं आहे. अजून वरती खूप आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवणार सगळं. तर बघत राहा. आता खूप दमलेलो आहे कारण पायऱ्या खूप आहेत. अजून आपल्याला वरती चढायचं आहे. खूप चढ आहे. तर बघत राहा ब्लॉग. नवीन आला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण वरती. तर इथे एक बघू शकता फलक लावलेला आहे. तासभर ऑक्सिजन विकत देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो, पण आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची आपण कत्तल केली जाते. झाडे लावा, झाडे वाचवा. तर खूप चढ आहे आणि वर पण खूप जायचं आहे. चला. वज्जवर आणलेलं त्याचं काहीतरी खायची तुझं कार्ड उठलाय. कॅप्टन बी आले. तर आम्ही फक्त मंदिर बघायसाठी आलतो, तर इथे आपल्याला 8 पॉइंट दिसलेले आहेत, तर ते बघून येऊ आपण वरती जाऊन.
तर इथून वरती गेल्यानंतर जे 8 पॉईंट मी तुम्हाला सांगितले होते तर ते 8 पॉईंट वरती आहेत. तर चला. तर त्या 8 पॉईंटमधले हे पहिलं पॉईंट आहे वाड्याचे अवशेष. तर इथं तुम्हाला एवढं दिसणार नाही कारण झाडं वाढलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही. तर इथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि इथे दर्गा आहे. तर चला आपण बघूया दोन्ही जागी. तर त्या 8 पॉईंट मधलं हे तिसरं पॉईंट आहे. श्रीकृष्णाचं मंदिर आहे इथं. तर तुम्ही बघू शकता मंदिर. तर त्या 8 पॉईंट मधला हा एक पॉईंट आहे. तर तुम्ही बघू शकता हा चुन्याचा घाणा आहे. पूर्ण बघू शकता. तर त्या 8 पॉईंट मधला हा एक पॉईंट आहे. तर इथे तलाव आहे पूर्ण बघू शकता तुम्ही पूर्ण तलाव. तर 8 पॉईंट मधला हा एक पॉईंट आहे. पण इथं कुठे कोणताच फळा लिहिलेला नाही की ह्या जागेचं नाव काय आहे. तर तुम्हाला मी 8 पॉईंट सांगितले होते तर त्यातले मला फक्त 5 किंवा 6 पॉईंट दिसलेत. बाकीचे पॉईंट दिसले नाहीत कारण वरती सूचना फलक पण नव्हतं त्यामुळे आपण तेवढेच पॉईंट हे केले. तर आता आपण सगळं वरचं बघितलेलं आहे. तर आता आपण खाली चाललोय. तर आता आम्ही वरनं खाली आलोय आणि वरचं सगळं बघितलं तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता आपण इथनं जायचं. तर आता अर्ध्या वाटत आहे. त्यांचं थोडं फोटोशूट चालू आहे तर ते पण मी ऍड करायला लागलो त्यामध्ये. बघा तुम्ही ब्लॉग छान झाला आहे आणि अजून कंटिन्यू करायचा आहे. आता थांबलेला नाही ब्लॉग अजून जायचं आहे आपल्याला. आपण पायथ्याशिवाय तुम्हाला 1 मिनिटात मी दाखवतो. तर बघा ही पूर्ण असं पायथा आहे. तुम्हाला ब्लर दिसायला लागले तर पण हाच की रडालीस का. तर आता आम्ही घराकडे चाललोय. तर तुम्ही बघितलं असेल तर पूर्ण मी तुम्हाला हे मल्लिकार्जुन हे मंदिर पूर्ण दाखवलेलं आहे. तर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण घराच्या इकडंच चाललोय. घराला काही तर बघण्यासारख्या गोष्टी असल्या तर मी ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवतो. तोपर्यंत ब्लॉग बघत राहा. तर कसं आहे एंड करायचं नाही आता आपण ब्लॉग पुढं जाऊया आणि काय तर दिसलं तर आपण ॲड करूया त्यात. एवढा काय विषय नाही. चला निघूया आपण. तर आता आम्ही नाश्ता करायसाठी थांबलो. तर हे बघा वडा आणि पाव घेतलेला आहे. तर वडापाव थोडा नाश्ता करूया आपण मग बोलूया. आणि साहेबांची
थोडे चॅटिंग चालल्या, इग्नोर मारा, चिलमध्ये लाईव्ह. तर गाईज आम्ही घरी आलो आणि सगळेजण आपल्या आपल्या घरला गेलेत आणि मी पण घरी आलो. मग व्लॉग आपला एंड करायचा होता, तर आता व्लॉग आपण एंड करूया. तुम्हाला तर माहितीच आहे काय करायचं आहे. आता लाईक करा, कमेंट करा, भरभरून कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग्स बघायला भेटेल. तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा. माझी कोकोलाल पिपील. आणि एक गोष्ट सांगायची आहे की मल्लिकार्जुन हे देवस्थान आम्ही बघून आलो, तर खूप चांगलं वाटलं. खूप म्हणजे खूप भारी आहे. तुम्ही पण जाऊन बघा, एकदा विजिट करा. आपले देवस्थान बघायला खूप छान वाटतं. तिथलं वातावरण पण खूप छान होतं. जे आम्ही आत मंदिरात पण गेलतो, खूप छान वाटलं. गार वातावरण, मस्त, काय सांगू, निसर्ग काय सांगू शकत नाही. तर जाऊन बघा आणि एकदा तर जाऊन या. खूप छान मंदिर आहे, मला तर खूप आवडलं. मी तुम्हाला माहिती आहे, मी पहिल्यापासून जातोच आणि जाईत राहणार. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत जाईत राहणार. तुम्ही पण जाऊन या. आणि तर पण माहिती तुम्हाला मंदिराची मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ती पण वाचा. तर जाऊन या तुम्ही पण. एवढंच बोलायचं होतं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. लव यू श्रीमान दादा. Yeah.